काय एवढंच कारण होतं? मग दादानी सांगितलं का नाही? हा, कदाचित प्रांजलनी रडू नये म्हणून सांगितलं नसेल. हा प्रांजल, तू रडू नयेस म्हणून घरच्यांना काय काय करावं लागतंय. हे बाई, मी गंमत केली. हा काका, आता आपण काय करायचंय? काही नाही, त्याला अजून प्रश्न विचारण्यात तरी मला काही अर्थ वाटत नाही. बघूया. चला, माझी पावसाळी सहल समितीची मीटिंग आहे, मी निघतो. चल. बरं झालं तू सगळं सांगितलं नाहीस. काही गोष्टी आहेत ना त्या आपल्यामध्येच राहू दे. चल आता मी निघतो. संध्याकाळी घरी यायला उशीर होईल आणि येताना मी दादाबरोबरच येईन. चल, लव्ह यू. लव्ह यू. अरे 6 वाजले. केवढे टेन्शन आलं होतं मला. कुठं होतात तुम्ही? हो साहेब, या वेळेला कुठलाच रिक्षावाला इथे यायला तयार होत नाही. हो ठीक आहे जा जा पटकात जा. ती कोपऱ्यापर्यंत आलेली आहे. बाई 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 बाई, जीव अगदी दमून गेला हो माझा. पांडू, जरा पाणी आण रे. पांडू, पाणी आण. भाईसाहेब आले आहेत. काय खूप उशीर झाला तुला? अहो, पावसामुळे ट्रॅफिक जॅम होता. मला ना कळतच नाही पावसाचं आणि ट्रॅफिकचं काय सख्य आहे ते. जरा पाऊस झाला की लगेच ट्रॅफिक जॅम. तुम्ही काय केलं दिवसभर? काही नाही, आराम. मस्तपैकी पुस्तक वाचत बसलो दिवसभर. आणि शांतानी आज भाजी कुठली बनवली? भेंडी. वांग. शांतानी भेंडीची भाजी बनवली होती आणि तुम्ही वांग्याची भाजी खाल्लीत? कमाल आहे. असं कसं? भेंडीची भाजी चांगली नव्हती झाली ना, म्हणजे मला आवडते तशी, म्हणून मी वांग्याची भाजी खाल्ली, पांडूनी बनवलेली. हो का? आता काय तुम्ही इथे आमचं बोलणं ऐकत उभं राहणार का? जात कामं पडलीयत. हो, तुम्ही पण कमाल करताय. तो पांडू बनवतो ते त्याच्यासाठी, तुम्ही त्याच्यातली भाजी कशाला खाल्ली? अगं ते आपल्याच घरी बनवतात ना, मग त्यांची आणि आपली वेगळी कशी? अहो, त्यांचं तेल वेगळं असतं, आपलं जेवण ऑलिव्ह ऑइल मध्ये बनतं. ठीक आहे, पुढच्या वेळेला लक्षात ठेव. मी जरा फ्रेश होऊन येते. वीणा, जरा थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. खूप अर्जंट आहे का? तरच बोलूया, नाहीतर मग उद्या बोलूया. नाही नाही, अर्जंटच आहे. तू काल माधवरावांना फोन केला होतास? बाई बाई बाई, हे कोणी सांगितलं तुम्हाला? केला होतास का नाही? आधी मला सांगा, हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे बघ वीणा, तू सांगितलं नाहीस ना तरी मला कळते. तू फोन केला होतास ते काही मला माहिती नाही. तुम्ही मला आधी सांगा, तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला कोणी सांगितलं? वीणा, ते महत्वाचं नाहीये. अगं, तू त्यांना फोन केल्यामुळे केवढा गोंधळ झाला माहितीये तुला? ते माधवराव केवढे डिस्टर्ब झाले होते. अहो, आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? राया आणि प्रांजल आले होते, त्यांनी सांगितलं. ते विचारायला आले होते की मामाशी काय बोलली की म्हणून ते एवढे डिस्टर्ब झाले. काय? प्रांजल आणि राया इथे आपल्या घरी आले होते? ऋतानी मला काहीच सांगितलं नाही. काय? नाही म्हणजे तुम्ही काहीच बोलला नाही, आता सांगताय तुम्ही मला हे? वीणा, हे बघ, महत्वाचा प्रश्न हा आहे की तू माधवरावांना काय बोललीस? अहो, काय बोलणार मी त्यांना? मी त्यांना एवढंच म्हणाले की रायाला एवढी चांगली संधी आली होती, ती त्यांनी धुडकावून लावली. तर तुम्ही वडीलकीच्या नात्याने त्याला का काही नाही बोललात? बस एवढंच बोलले मी. आता यात एवढं डिस्टर्ब होण्यासारखं काय आहे बाई? ही चिटणवीस मंडळीनं फारच नाटकं करतात. आता मला कळलं की तू काय बोलली असणार. वीणा, आपलं ठरलं होतं ना की मी ऑफर देईन. ते हो म्हणाले तर ठीक आहे, नाही तर सोडून द्यायचं. हे एकदा ठरलेलं असताना तू का फोन केलास? आणि तुला कळलं होतं ना की राया नाही म्हणाला आणि तुझ्या मुलीची त्याला साथ होती, मग तू माधवरावांना का बोललीस? अच्छा, त्यांनी सांगितलं का प्रांजल आणि रायाला की मी त्यांना फोन केला होता म्हणून? आणि म्हणून तुमची मुलगी आधी का लगेच आपल्या नवऱ्याला घेऊन
आपल्या आई विरुद्ध तक्रार करायला? नाही, माधवरावांनी सांगितलेलं नाहीये. हो, मग काय स्वप्न पडलं प्रांजल आणि रायाला की मी माधवरावांना फोन केला होता म्हणून? म्हणजे तू फोन केलास आणि बोललीस, हे खरं आहे ना? मग कोणी कोणाला काय सांगितलं हे महत्वाचं नाहीये. बस मला ना काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. बाई 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 बाई, अहो एक साधा फोन केला तर केवढा ऐकवताय तुम्ही मला. वीणा, आता हे सगळं बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. वाटतंय ना? मग सांगा त्यांना तसं. म्हणावं पाठवा माझ्या मुलीला आणि जावयाला इथे राहायला, मग सगळं आपोआप थांबेल. सांगणार आहात का? नाही ना? आता जाऊ का मी? दमली हो खूप. जातेच बाई मी. हॅलो माधवराव, अहो तुम्ही माझ्यावर चिडलाय असं कळलं म्हणून फोन केला. मी कशाला तुमच्यावर चिडू? मला वाटलं तुम्हीच माझ्यावर चिडलेला. हो का? मग काल मी तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला अदवा तदवा बोलले असं का सांगितलं तुम्ही प्रांजलला? मी? हो तुम्ही. हो नाही, मी काही नाही सांगितलं तिला. हो का? मग प्रांजलला कसं कळलं हो? मी कुणालाच काही नाही सांगितलं, माझ्या बायकोची शपथ. अहो आज तिने आणि रायानी येऊन यांना काय सांगितलं कोण जाणे. हे माझ्यावर केवढे ओरडले. अहो काय वाईट बोलले मी तुमच्याशी माधवराव? काय तुमच्याशी वाईट वागले? राया समोर एवढी मोठी संधी चालून आली होती ती त्यांनी घालवली. पण तुम्ही त्याला समजवायला हवं होतं. एवढंच बोलले ना मी तुम्हाला. अहो काय चुकलं माझं? सांगा ना माधवराव, काय चुकलं माझं? सांगा बघू. अहो वीणाताई, तुम्ही रडू नका. अशा रडू नको तर काय करू? जीव अगदी तीळ तीळ तुटतो राया आणि प्रांजलसाठी. अहो त्यांचं चांगलं व्हावं म्हणून मी प्रयत्न करते तर माझ्यावरच उलटतं. म्हणजे मी राया आणि प्रांजलचं घर व्हावं म्हणून निस्वार्थीपणे प्रयत्न करायचे आणि तुम्ही माझं घर मोडायचा प्रयत्न करणार. हे काही बरं नाहीये माधवराव. अहो खरंच तसं काही नाहीये. हो नाही म्हणजे मी फोन केलेला तुम्हाला आवडत नसेल ना तर तसं स्पष्ट सांगा ना. मुलांकडून तक्रार कशाला करायची? तुम्हाला खरं सांगू का वीणाताई, मी त्यांना नाही सांगितलेलं तुमचा फोन आला होता. मी त्यांना खोटं सांगितलंय, माझ्या बॉसचा फोन आलेला होता. हो का? मग प्रांजल आणि रायाला कसं कळलं? अहो मलाही तोच प्रश्न पडलाय. जाऊ दे, सोडून द्या माधवराव. मला आता कळलंय कुणाचं भलं करायला जावं तर आपलंच नुकसान होतं. आता माझ्यावर एक उपकार करा. मी आता फोन केलाय ना हे तरी निदान सांगू नका कुणाला. ठेवते बाई फोन. अयो काहीतरीच काय. खरंच सांगते, विचार ऋताला विचार. हो अगं खरं. ऋता हे सगळं आत घेऊन जा. पाणी दे गं. हो बरे आहात ना तुम्ही? मला काय धाड भरली करंदी, बरा आहे मी. तुम्ही जाऊन आला तुझ्या पप्पांकडे? हो. मग काय झालं बोलणं? तसं विशेष काही नाही. मी आणि रायाने त्यांची माफी मागितली. बस एवढंच? नाही म्हणजे तसं बोलणं झालं. काय झालं मग प्रांजल? हेच कसे आहात वगैरेच. तू आणि ऋता जरा जा इथून, मला कालिंदीशी एकटीशीच बोलायचं. काय झालंय? कालिंदी, काल रात्री मला फोन आला होता, त्यानंतर काय झालंय? त्यानंतर तुम्ही आणखी खीर मागितलीत आणि मग झोपायला खोलीत निघून गेलात. मी माझा आवरून आले ना तोपर्यंत तुम्ही झोपला होतात. आणि मग मी खोलीत गेल्यानंतर मग थँक्यू. अच्छा, म्हणजे हे त्या मंग्याचं काम आहे.
काय रे दादा, माझं काय काम आहे? काय झालंय? तुला कुणी सांगितलं होतं हा आगाऊपणा करायला? कुठला? मी काय केलंय? मग या सगळं कळून न कळल्यासारखं करू नकोस. ते दादा मला खरंच कळत नाहीये तू काय बोलतोस. अहो आधी काय झालंय ते सांगा ना. काल रात्री मला जो फोन आला होता तो प्रांजलच्या आईचा होता. त्या मला म्हणत होत्या की मी प्रांजलच्या पप्पांची बाजू घ्यायला हवी होती त्या फ्लॅटच्या संदर्भात, पण प्रांजल समोर होती म्हणून मी नीट बोलू शकलो नाही. आणि मग नंतर तिला वाईट वाटू नये म्हणून मी तिला सांगितलं की माझ्या बॉसचा फोन होता. त्या काही जास्त बोलल्या नाहीत ना तुम्हाला? त्या काय बोलल्या हा प्रश्न नाहीये कालिंदी, या मंगेशनी काय केलं ना हा प्रश्न आहे. हा खोलीतून माझा फोन बाहेर घेऊन गेला का तर म्हणे मला फोन करायचा असं खोटं सांगितलंय नाही मला. मग बाहेर जाऊन तू रायाला आणि प्रांजलला सांगितलंस की वीणा त्यांचा फोन आलेला होता. त्यांना माझ्या कॉल मधली कॉल लिस्ट दाखवलीस काय? बरोबर ना मंगेश राव? हो, कारण आम्हाला हे बघायचं होतं की कोणाच्या फोनमुळे तू इतका डिस्टर्ब झाला. मग तू बघितलंस ना, मग गप्प बसायचं ना. ते प्रांजलला दाखवायची काय गरज होती? भाऊजी हे मात्र चुकलं तुमचं. तुम्ही प्रांजलला कॉलेज दाखवायला नको होती. अहो आपण सगळे किती जपतोय प्रांजलला. हे असं करून काही होऊ शकतं. तिच्या आईची शपथ विसरलात तुम्ही. तुम्ही या शब्देचा जरा जास्त बाऊ करताय असं नाही वाटत का तुम्हाला? आता आयुष्यभर का त्या शब्देच्या दबावाखाली जगायचं का आपण? तिला काहीच बोलायचं नाही, ती दुखावणार तर नाही ना, तिला त्रास तर नाही होणार, ती रडणार तर नाही याचाच सतत विचार करायचा का? तर एक शपथ. भाऊजी जरा हळू बोला ना, प्रांजल आताच आहे. असू दे हो, मला काहीही फरक पडत नाही. मी मानत नाही हे शपथ वगैरे. आणि मी आत्ताच सांगतोय हा, जर काही मला चुकीचं दिसलं तर मी तिला दाखवणार. मला काही चुकीचं वाटलं तर मी तिला सांगणार. ती चुकीचं वागली ना तर तिलाही बोलणार. मग काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे. मला एका मंडळाच्या मीटिंगला जायचं, रात्री जेवायची वाट बघू नका. आणि हो, ह्यापुढे माझ्याकडून त्या शब्देच्या दबावाखाली जगण्याची अपेक्षा करू नका. त्यांनी शपथ मान्य केली आहे ना, त्यांनी जगावं हवं तसं. भाऊजी थांबा, अशी डोक्यात राग घालून बाहेर जाऊ नका. तो सॉरी वहिनी, मी जर आता इथे थांबलो ना तर माझ्या हातून खरंच काहीतरी विचित्र घडेल. येतो. भाऊजी ऐका. जाऊ दे. अहो म्हणजे भाऊजी म्हणत होते ना ते खरंच आहे हो. त्या प्रांजलच्या आईच्या शब्देमुळे ना खूपच कुचंबणा होते. म्हणजे ना प्रांजलशी धड नीट काही बोलता येत नाही. सतत आपल्या मनात एकच भीती, मी चुकून काहीतरी बोलले आणि रडली तर. जेव्हा तुम्ही शपथ मान्य केलीत ना तेव्हाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता भोगा. एक तर ना तुम्हा सगळ्यांमुळे मलाही भोगावं लागणार. काय किती घाबरलीस? हा, तू असं अचानक मागून आल्यावर मी घाबरणार नाही का? अचानक येऊनच सरप्राईज द्यायचं असतं. आता मी मागून येणार आणि तुला मिठी मारणार असं जर का मी आधी सांगितलं असतं तर मजा आली असती का? रोमॅन्स करताना ना प्रत्येक गोष्ट ही अचानक व्हायला पाहिजे. आता मी तुला किस करणार असं जर का मी तुला सांगितलं तर तू आडेवेडे घेणार. पण मी तुला नकळत किस केलं तर? बास, पुरे पुरे. आजचा दिवस खूप छान गेलेला दिसतोय. प्रश्नच नाही. रोज सकाळी मी उठल्या उठल्या तुझा चेहरा बघतो, मग दिवस का वाईट जाईल? उत्तम गेला. अर्धा जॉब पूर्ण झालाय. आता आठवड्याभराच्या आत डिलिव्हरी देता येईल. अरे वा, तो शशिकांत खूप मनापासून काम करतोय ना? खूप चांगलं काम करतोय. म्हणूनच तर आज नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी मला बाहेर फिरता आलं. आणि तुला माहितीये आज आणखीन एक जॉब आलाय आणि हा जॉब संपला ना की आता मी लगेच तो जॉब सुरू करणार. काय सांगतोयस? ग्रेट. बघ, असं अचानक न सांगता काही झालं तर रोमॅन्टिक मूड आणखीन वाढतो.
आणि असं अचानक दारावर नॉक झालं तर? सगळा मूड कुठच्या कुठे निघून जातो. कोण आहे? मी आहे ऋता. हा वहिनी ये आत ये, दरवाजा उघडा आहे. सॉरी हा, मी अशी अचानक आले, पण मला ना एक सांगायचंय. सांग ना. मगाशी बाबांनी आपल्याला आत पाठवलं ना, पण मी त्यांचं बोलणं ऐकलं. म्हणजे ते मोठ्यांदा बोलत असल्यामुळे माझ्या खोलीत पण ऐकायला येत होतं. वहिनी जाऊ दे ना, मला ते ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही. अरे ते प्रांजल आणि तिच्या मम्मानी घातलेल्या शपथेसंदर्भात बोलत होते ते. आणि काका आल्यावर काका पण. काय बोलत होते? अरे प्रांजलला रडवायचं नाही अशी शपथ घातली की नाही त्यांनी, त्याच्याबद्दल बोलत होते. वहिनी ते माहितीये, पण बाबा आणि काका काय बोलत होते ते सांगतेस ना? अरे ते सांगत होते आणि एवढं बोलून बाबा त्यांच्या खोलीत निघून गेले. वहिनी आता तू पण तुझ्या खोलीत जातेस का? बरं होईल प्लीज. बर. प्रांजल, हे खरं आहे ना? सगळे मला जपायला माझ्याशी वेगळं वागतायत. हो. राया, मी तुला कित्येक दिवसापासून सांगते की ही गोष्ट मला खटकते, पण काय करावं मला काहीच सुचत नाहीये. आपण आहे ना ऋता वहिनीचं ऐकायलाच नको हवं होतं. पण त्यामुळे खरं काय ते आपल्याला कळलं ना. आता काहीही करून मम्माकडून तिची ही शपथ सोडवून घेतलीच पाहिजे. हा बोल प्रांजल, कशी आहेस? मी ठीक आहे. ठीक आहेस म्हणजे मजेत नाही आहेस का? बाबा तुम्ही आज कुठे आहात? म्हणजे घरीच आहात का? नाही ग, मी निघालोय ऑफिसला. का ग? नाही, मला बोलायचं होतं तुमच्याशी जरा. तुम्ही ऑफिसला जाता जाता इथे येऊन जाता का? काही सिरियस आहे का? नाही नाही, अजिबात नाही. अगदीच 2 मिनिटाचे काम. नाही मग मी असं करतो, जाता जाता तुझ्याकडे येऊन जातो. नाही नाही तसं नको. असं अचानक तुझ्या घरी येऊन धडकलेलं बरोबर नाही ना. म्हणजे तुझ्या घरच्यांना आधी कल्पना द्यायला हवी. त्यापेक्षा असं करूयात का, आपण बाहेरच कुठेतरी भेटूयात ना. नाही त्यापेक्षा तू एक काम कर, तू आपल्या ऑफिसमध्येच आहे. नाही नको. नको? बरं, नाहीतर मग मी असं करतो, मी तुझ्या घरापाशी आलो ना की तुला फोन करतो. मग तू गाडीपाशी आहे, तिथंच बोलू आपण. पप्पा हो, तेही बरं दिसणार नाही ना. तुम्ही या ना घरी, काहीच हरकत नाहीये. मी आईना सांगून ठेवते. अगं प्रांजल, तुला कळत नाहीये, तुझ्या ममाची जासूस असेल ना तिथे घरी, म्हणून नको म्हणतोय मी. कळलं? पप्पा मी पण तुमचीच मुलगी आहे. वहिनी चालली आहे माहेरी, तिच्या घरात कोणाचं तरी लग्न आहे म्हणून, आणि त्यावेळेला ती घरी नसणार आहे, म्हणूनच तर मी तुम्हाला घरी बोलवते ना. बर बर बर, ठीक आहे, मग येतो मी. बरं तुम्ही नाश्ता कराल ना? नाही नाश्ता झालाय माझा. नाही पण एक मस्त चहा चालेल. चालेल. नाही हे बघा, तुम्ही ती फाईल तयार ठेवा, मला आल्या आल्या फाईल पाहिजे. कळलं का? हा, आणि तुम्हाला जे काही बोलायचं ना ते पटकन बोला, मला नंतर दुसरी मीटिंग आहे. अच्छा, मम्मा आली आहे का तिथे? हो हो. हे बघा, आपण भेटल्यावरती सविस्तर बोलू. ठीक आहे? चालेल, तुम्ही या, मी वाट बघते. हो हो, मी पोचतो त्या ऑफिसला. मला मीटिंग आहे, मी निघतो आता. पांडू, ए पांडू, हे सगळं गाडीमध्ये ठेव. चल चल चल. अहो मग हे सगळं ऑफिसमध्ये जाऊनच करायचं ना? नाही नाही अगं, हे महत्वाचं काम होतं, म्हणजे मीटिंगची तयारी करायला पाहिजे ना, कारण गेल्या गेल्या मीटिंग आहे. बरं बरं. मी येतो. हा, डायरेक्ट ऑफिसमध्येच जाताय? हो.
का ग? नाही नाही, सहज विचारलं. तुम्ही सरळ आता ऑफिसमध्ये जाणार ना? हो. येऊ? सासूबाई मी निघते हा. आवरण्यातच वेळ गेला. आता अगदी मुहूर्ताला पोहोचणार मी बहुतेक. हे बघ, जाताना ना तिथे डायनिंग टेबलवर पर्स ठेवली आहे, त्यात पैसे आहेत ते घे. अहो कशाला, आहेत माझ्याकडे खर्चायला. खर्चाला नाही, येताना ना 2 भाज्या घेऊन ये रात्रीसाठी. एक मुकुंदाच्या आवडीची आण आणि एक रायाच्या आवडीची आण. हा हो. काय ग, तुझ्या नवऱ्याला कुठली भाजी आवडते? भेंडी. कारल्याची भाजी आवडते त्याला, आणि ती सुद्धा तळलेली. अहो हो, पण त्यांनी परवा भेंडी खाल्ली. त्याने परवा कुठली भाजी खाल्ली असं विचारलं मी तुला? कुठली आवडते असं विचारलं ना? नवऱ्याच्या आवडीनिवडीकडे ना जरा लक्ष देत जा, संसारात उपयोगी पडतं ते. आणि रायाला कुठली भाजी आवडते? भरली वांगी तिखट. आणि बाबांना? त्यांना डाळिंबीची उसळ आवडते. तुला माहितीये, आमच्या लग्नाच्या आधी ना माझ्या घरून डब्यातून चोरून आणायचं मी यांच्यासाठी भाजी. बरं, निघून आता. हो हो. काय प्रांजल, तुला माहितीये का तुझ्या नवऱ्याला कुठली भाजी आवडते ते? तिखट भरलेली वांगी. हो ना आई? बरं मी निघते, उशीर होतोय मला. भाजी आणायला विसरू नकोस. कुठल्या आणशील? कारली आणि वांगी. पक्क लक्षात राहील माझ्या. आई, आज पप्पा घरी येणार आहेत, अगदी 5च मिनिटासाठी. चालेल ना? अगं त्यात विचारते काय, त्यांच्या लेकीचंच घर आहे, कधी येऊ दे.